गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला तिसरा पाठ चालू आहे. तिसऱ्या पाठमध्ये तिसऱ्या चॅप्टरमध्ये 7वा पाठ चालू आहे आपला. या 7व्या पाठमध्ये आपल्याला पाहायचं आहे की तिसऱ्या धड्यामधलं एक्सप्रेशन फॉर रॅडियल ॲक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता रॅडियल ॲक्सेलरेशनसाठी आपण एक सर्क्युलर मोशनमध्ये एक ऑब्जेक्ट या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. लेट अस कन्सिडर दिस डायग्राम. कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन with linear velocity v and angular velocity omega at the origin O. या ओरिजिनपासून या ठिकाणी आपण रेडियस वेक्टर आपण या ठिकाणी ड्रॉन केलेला आहे. रेडियस वेक्टरमध्ये हा वेक्टर पी या ठिकाणी आहे, पोझिशन वेक्टर पी. या ठिकाणचा कोऑर्डिनेट पॉईंट पी इक्वल टू काय लिहिता येईल, एक्स आणि वाय हा कोऑर्डिनेट आहे. याला आपण इथून परपेंडिक्युलर ड्रॉन केलं, इथून परपेंडिक्युलर ड्रॉन केलं. त्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट आणि एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलं आणि डायग्राम त्या ठिकाणी कन्सिडर केली. लिनियर व्हेलॉसिटी व्ही, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आपण कन्सिडर केलेली आहे. त्यानंतर रेडियस ऑफ द पार्टिकल आपण आर कन्सिडर केलं. अँड सेंटर ॲट ओरिजिन. सपोज दॅट द पार्टिकल मूव्ज फ्रॉम पॉईंट यम कडून यम कोऑर्डिनेट काय घेतला आपण आर अँड 0 टू द पॉईंट पी पर्यंत गेला आणि खालच्या ठिकाणाहून तो पॉईंट पी पर्यंत गेला. तर कोऑर्डिनेट सांगितल्याप्रमाणे पी एक्स वाय आपण या ठिकाणी कन्सिडर केलं. आता या ठिकाणी थीटा इक्वल टू काय लिहिता येते, थीटा बाय टी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाईम म्हणजेच काय होईल ओमेगा. आणि याच्यावरून आपल्याला थीटा बरोबर काय लिहिता येईल, ओमेगा टी लिहिता येईल. यालाच आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन टाईम टी असं रिप्रेझेंट करतो. तसंच आपण काय कन्सिडर केलं त्या डायग्राममधून, एक्स डिव्हायडेड बाय आर म्हणजेच कॉस थीटा. कॉस थीटा आपण अँगल घेतला, थीटा अँगल त्या ठिकाणी कन्सिडर केला. तसाच एक्स बरोबर आर कॉस थीटा घेतलं. तसंच वाय बाय आर म्हणजेच काय साईन थीटा. आणि याच्यावरून वाय बरोबर काय घेतलं, आर साईन थीटा आपण कन्सिडर केला त्या डायग्रामनुसार. आणि या ठिकाणी ओ पी इज अ पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर कसा लिहिता येते, एक्स आय प्लस वाय जे वेक्टर कोऑर्डिनेटमध्ये. मग आता याचे रिझॉल्विंग कॉम्पोनंट लिहिले. एक्स कॉम्पोनंट म्हणजेच काय, आर कॉस थीटा आय प्लस वाय कॉम्पोनंट म्हणजे आर साईन थीटा जी लिहिलं आपण या ठिकाणी. परंतु थीटा बरोबर ओमेगा टी टाकू. इथं थीटाची किंमत ओमेगा टी टाकली. आर इक्वल टू आर कॉस ओमेगा टी आय प्लस आर साईन ओमेगा टी जी टाकलं. आता इक्वेशन, याला इक्वेशन नंबर 1 दिलं. ठीक आहे. आणि आता याला काय केलं आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टी आपण डिफरन्शिएशन केलं. डिफरन्शिएशन केल्यावर आपल्याला काय मिळेल, डी आर डिव्हायडेड बाय डी टी. परंतु डी आर डिव्हायडेड बाय डी टी म्हणजेच काय, रॅडियल हे रेडियस वेक्टर विथ रिस्पेक्टिव्ह टाईम म्हणजेच काय होईल, लिनियर व्हेलॉसिटी होईल, व्ही होईल. व्ही लिहिलं आपण. डी आर बाय डी टी म्हणजेच रॅडियल व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी होईल डी आर बाय डी टी. याला आपण याचं डिफरन्सिएशन काढलं, डी आर बाय डी टी. आर कॉस ओमेगा टी आय, आर आणि आय विथ रिस्पेक्टिव्ह टाईम कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट घेतलं. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस साईन येईल, आर मायनस साईन ओमेगा टी. त्याच्यानंतर ओमेगा टी, कॉसचं फंक्शन काय ओमेगा टी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, याचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा टी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम काय येईल ओमेगा, हे ओमेगा.
मायनस आर ओमेगा साईन ओमेगा टी आयला आय प्लस. आता याचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह काय काढणार, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, कॉस ओमेगा टी आलं. त्यानंतर साईनचा फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इंटू साईनच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा टी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, ओमेगा येईल. ओमेगा येईल म्हणजे आर या ठिकाणी कॉन्स्टंट आहे बाहेर काढला, जे सुद्धा बाहेर काढला. साईन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी आणि त्याच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा. ओमेगा आलं. आर ओमेगा कॉस ओमेगा टी जे, हे दोघांचं आपण काय केलं, या ठिकाणी डिफरन्सिएशन काढलं, डेरिव्हेटिव्ह काढलं. डेरिव्हेटिव्ह आलं. हा डेरिव्हेटिव्ह काय येईल, व्हेलॉसिटी. पुन्हा आता आपल्याला काय करायचं, रॅडियल ॲक्सेलरेशन काढायचं. म्हणजे आपल्याला आणखी एकदा त्याचं डिफरन्सिएशन घ्यावं लागेल. व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, डी व्ही बाय डी टी म्हणजेच काय येईल, ॲक्सेलरेशन येईल. ॲक्सेलरेशन येईल. पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह आर ओमेगा आय काय असेल, कॉन्स्टंट आहे. आर ओमेगा आय कॉन्स्टंट आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन ओमेगा टी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. तसंच या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, आर ओमेगा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी येईल या ठिकाणी, आणि जेला जे ॲज इट इज येईल. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढूया. ॲक्सेलरेशन ए इक्वल टू काय येईल, मायनस आर ओमेगा. पुन्हा पहिल्याच्यासारखंच डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस येईल, कॉस ओमेगा टी. साईन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी. परंतु साईनचं फंक्शन काय, ओमेगा टी आहे. याचं ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, विथ रिस्पेक्टिव्ह ओमेगा येईल. ओमेगा आलं. ओमेगा एक इथलचा एक ओमेगा काय झालं, ओमेगा स्क्वेअर झाला. मायनस आर ओमेगा स्क्वेअर काय झालं, कॉस ओमेगा टी आय. हे डेरिव्हेटिव्ह आपण याचं लिहिलं. तसंच याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉसचं मायनस साईन येईल, मायनस साईन ओमेगा टी. म्हणजे कॉसचं डेरिव्हेटिव्ह आलं मायनस साईन ओमेगा टी. कॉसचा फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आलं ओमेगा. ओमेगा इथला ओमेगा ओमेगा स्क्वेअर झाला, आर ओमेगा स्क्वेअर मायनस साईन ओमेगा टी जेला जे आलं. आता या इक्वेशनला आपण रिअरेंज करूया. काय रिअरेंज करूया, इथलचं ओमेगा स्क्वेअर आणि इथलचं ओमेगा स्क्वेअर आपण बाहेर काढलं. इथलचं निगेटिव्ह साईन आणि इथलचं निगेटिव्ह साईन, आपण दोन्ही निगेटिव्ह साईन बाहेर काढलं तर काय होईल, या ठिकाणी आर कॉस ओमेगा टी आय प्लस आर साईन ओमेगा टी जे. याला इक्वेशन नंबर 2 दिलं. फ्रॉम इक्वेशन 1 आर म्हणजेच काय, वेक्टर आर इक्वल टू आर कॉस ओमेगा टी आय प्लस आर साईन ओमेगा टी जे. ही किंमत एवढ्या फंक्शनची किंमत काय येईल, आर. म्हणजे ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर आलं काय या ठिकाणी, इकडच्या इक्वेशनमध्ये लिहिलं. फ्रॉम इक्वेशन 1 we modify equation 2 as a equal to minus omega square r आलं. परंतु या ठिकाणी जी काही निगेटिव्ह साईन आहे, निगेटिव्ह साईन काय दर्शवले जाते, शोज दॅट ॲक्सलरेशन हॅज डायरेक्टेड अपोजिट टू द रेडियस और पोजिशन, अपोजिट टू दॅट रेडियस वेक्टर किंवा पोजिशन वेक्टर. आणि याच्यावरून आपल्याला ओमेगा काय लिहिता येते, ओमेगा इक्वल टू व्ही बाय आर. याच्यामध्ये किंमत टाका, म्हणजेच ए इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इंटू आर. एक आर आर गेट कॅन्सल राहील, मायनस व्ही स्क्वेअर बाय आर. म्हणजे इक्वेशन्स, या इक्वेशनला ओमेगा स्क्वेअर आरलाच लिहिता येते व्ही स्क्वेअर बाय आर. म्हणजे हे याचंच वेगळं रूपांतरित केलेलं इक्वेशन आहे किंवा मॉडिफाईड केलेलं इक्वेशन आहे. मग याच्यावरून द फोर्स प्रोव्हाइडेड दिस ॲक्सेलरेशन, फोर्स कसा लिहिता येईल, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन लिहिता येईल, एम ए. एम एची किंमत टाका, व्ही स्क्वेअर बाय आर किंवा ओमेगा स्क्वेअर आर टाका. एम ओमेगा स्क्वेअर आर किंवा एम व्ही स्क्वेअर बाय आर.
आता एक एम व्ही इथं ठेवा, व्ही बाय आर राहील. व्ही बाय आर म्हणजेच काय, व्ही बाय आर इक्वल टू ओमेगा. म्हणजेच याला काय लिहिता येईल, एम व्ही ओमेगा. म्हणजे या पद्धतीने फोर्स लिहिता येईल एम व्ही ओमेगा किंवा एम ओमेगा स्क्वेअर आर किंवा मायनस एम व्ही स्क्वेअर बाय आर. या तीनही पद्धतीमध्ये आपल्याला फोर्स लिहिता येईल. रॅडियल फोर्स, यालाच काय म्हणायचं, रॅडियल फोर्स. हा रॅडियल फोर्स युनिफॉर्म मोशनसाठी काय असतो, याची मॅग्निट्यूड जर स्थिर असेल तर या ठिकाणी रॅडियल फोर्स काय करतो, त्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी जे काही फोर्स देतो, हा फोर्समुळे काय होईल, तो ऑब्जेक्ट त्या सर्कम्फरन्स भोवती काय होईल, फिरल्या जाईल. आणि त्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट काय होईल, एका कॉन्स्टंट मोशनमध्ये काय होईल, तो फिरल्या जाईल. म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीला जे काही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सांगितलं होतं की आपल्याला एक रॅडियल वेलॉसिटीची आवश्यकता आहे आणि दुसरं सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन कोण देतो, तर हा सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. हा सेंट्रिपिटल फोर्समुळे काय होईल की तो ऑब्जेक्ट त्या सर्कम्फरन्स भोवती कॉन्स्टंट स्पीडने काय होईल, फिरल्या जाईल किंवा त्याला तो फोर्स त्या ठिकाणी दिल्यामुळे तो त्या सर्कल भोवती किंवा त्या ट्रॅजेक्टरी सर्क्युलर पाथ भोवती तो ऑब्जेक्ट काय होईल, फिरल्या जाईल. आता पाहायचं आहे आपल्याला की कोनिकल पेंडुलम म्हणजे काय सांगता येईल किंवा कोनिकल पेंडुलम कशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. आपण एक साधा पेंडुलम पाहिला. पेंडुलम म्हणजे काय करतो, त्या ठिकाणी एक चेंडू किंवा सॉलिड बॉब कन्सिडर करतो, मास असलेला एम एवढा मास असलेला एक गोलाकार ठोकळा गोलाकार आपण गोल घेतो आणि त्याला एक दोरा बांधून आपण एका ठिकाणी लटकवल्या जातो, हँग केलं जातो आणि तो दोरा आपण एल एवढ्या लेंथचा कन्सिडर करतो आणि त्याला एका व्हर्टिकल सर्कल भोवती काय होतो, तो दोरा काय होतो, हँग होतो किंवा फिरत असतो. सतत काय करतो, हा फिरत असतो. सपोज या ठिकाणी आपण काय केलं, हा एक हँगर आहे, या ठिकाणाहून आपण काय केला, हा असा एक बॉब कन्सिडर केला. याला आपण सिंपल पेंडुलम म्हणतो. दिस इज कॉल्ड अ सिंपल पेंडुलम. हा काय झाला, सिंपल पेंडुलम. हा सिंपल पेंडुलमचं उदाहरण झालं. आणि या ठिकाणी एल एवढा लेंथचा आपण स्ट्रिंग कन्सिडर करतो. ठीक आहे, असं जर का आपण स्ट्रिंग कन्सिडर केलं तर त्याला आपण सिंपल पेंडुलम असं म्हणतो. वरच्या आकृतीप्रमाणे इन सिंपल पेंडुलम मास एम इज सस्पेंडेड बाय अ स्ट्रिंग ऑफ लेंथ अँड मूव्ज अलॉंग ॲन आर्क ऑफ व्हर्टिकल सर्कल. या व्हर्टिकल सर्कल भोवती काय होईल, हा मोशनमध्ये. म्हणजे या भागामध्ये आपण इथून रिलीज केलं तर काय होईल, झोका आहे. झोका जसं आपण रिलीज केला तर या व्हर्टिकल आर्क भोवती काय करतो, तो ऑसुलेशन करतो किंवा मूव्ज होतो. तसंच आपण काय केलं की या पेंडुलमच्या ऐवजी आपण काय केलं की या ठिकाणी एक डिस्क आहे, अशी गोलाकार आपण काय केली, एक डिस्क आहे. दिस इज कॉल्ड अ डिस्क. अशी आपण एक सॉलिड डिस्क घेतली. ही आपण डिस्क घेतली आणि ही डिस्क आपण काय केली, त्या मासच्या ऐवजी इफ इन्स्टेड ऑफ दिस सिंपल पेंडुलम आपण या ठिकाणी डिस्क जर का लावली तर त्या ठिकाणी काय तयार होईल, ऑफ मास अ हॉरिझॉन्टल सर्कल अँड द स्ट्रिंग विच मेक्स अ कॉन्स्टंट अँगल विथ व्हर्टिकल डिस्क्राईब अ कोन. मग ही डिस्क आपण या सेंटर भोवती असं लावली तर त्या ठिकाणी काय होईल, याच्या भोवती काय होईल, तो मूव्ह होत असताना व्हर्टिकल याच्यामध्ये व्हर्टायसेक्स ओ इज फिक्स. ओ व्हर्टायसेक्स हा फिक्स आहे या ठिकाणी आणि इथून या ठिकाणी काय झाला, असा कोन तयार होईल. हा कोन तयार होईल आणि फिक्स पॉईंट ओ असेल, त्यामुळं देन द मास, दिस मास
आपण या ठिकाणी स्ट्रिंग कन्सिडर केली. स्ट्रिंग सिस्टीम इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम ॲज शोन बिलो. खालच्या याच्यामध्ये काय केलं आपण, वरच्या सिम्पल पेंडुलमच्या ठिकाणी आपण या ठिकाणी कोनिकल पेंडुलम यूज केलं इन्स्टेड ऑफ सिम्पल पेंडुलम. दिस इज कॉल्ड अ सिम्पल पेंडुलम विच कॅन बी motion in the vertical direction. This is a vertical direction motion. Remember, L is a length and this is the string. This is called a simple pendulum. ही झाली सिस्टीम ऑफ सिम्पल पेंडुलम. या सिम्पल पेंडुलमच्या ऐवजी आपण काय केलं, या ठिकाणी हा काय, दिस इज कॉल्ड अ bob of radius, bob of radius r. याची रेडियस r आपण कन्सिडर केली. त्याच्याऐवजी आपण इथं काय केलं, हे डिस्क वापरली. दिस इज अ डिस्क, एक गोलाकार डिस्क आपण या ठिकाणी कन्सिडर केलं. आणि जो काही सिस्टीम तयार झालेली आहे त्या सिस्टीमला आपण काय म्हटलेलं आहे, कोनिकल पेंडुलम असं म्हटलेलं आहे. आणि या कोनिकल पेंडुलममध्ये काय तयार झालेलं आहे, या ठिकाणी अँगल थीटा तयार झाला. दिस इज अ अँगल थीटा. म्हणजे ज्या ठिकाणी आपण सस्पेन्शन करतो या ठिकाणी सस्पेन्शन केलं. सस्पेन्शन केल्याच्या नंतर इथून हा आपण या ठिकाणी जोडल्या जाईल भाग, या ठिकाणी जोडल्या जाईल. त्या ठिकाणी काय तयार होईल, थीटा अँगल. हा अँगल थीटा असेल, स्ट्रेट काढल्याच्या नंतर इथं अँगल थीटा आहे. तसाच या ठिकाणचा अँगलसुद्धा काय असेल, थीटा अँगल असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी काय झालं, एक त्रिकोण तयार झाला. ठीक, त्रिकोण तयार झाला. या ठिकाणी आपण एक यम बिंदू घेतला, यम बिंदू कन्सिडर केला. तर या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झाला. यम ओ डिस्टन्स म्हणजे त्याची काय झाली, कोनिकल पेंडुलमची हाईट झाली. याची हाईट किती झाली, यल. आणि याचं सेंटर पॉईंट आपण कन्सिडर केलं तर आर. यल प्लस आर काय झालं, टोटल डिस्टन्स झालं. तसं या ठिकाणी याची हाईट किती झाली, याची इक्वल टू यल कॉस थीटा झाली. यल कॉस थीटा कसं आलं, या ठिकाणी ट्रिगोनॉमेट्री आपण यूज केली. ट्रिगोनॉमेट्रीमध्ये आपण ट्रायंगलमध्ये हा थीटा आहे. थीटा म्हणजेच काय, फ्रंट साईड डिव्हायडेड बाय हायपोटेनियस. फ्रंट साईड डिव्हायडेड बाय हायपोटेनियस म्हणजेच हा झाला आर बरोबर. इथून एवढं डिस्टन्स काय झालं, आपण यल कन्सिडर केलं. यल कन्सिडर केलं या ठिकाणी टोटल डिस्टन्स यल म्हणजेच इथून एवढं डिस्टन्स आर. यल इक्वल टू यल साईन थीटा. हा काय झाला, या ठिकाणी यल साईन थीटा. तसंच हे एच डिस्टन्स इक्वल टू यल कॉस थीटा. थीटा हे कॉस थीटा झाले. या ठिकाणी कॉस थीटा इक्वल टू कॉस थीटा इक्वल टू काय लिहिता येते, एच डिव्हायडेड बाय यल. एच डिव्हायडेड बाय यल बरोबर कॉस थीटा. आणि याच्यावरून एच इक्वल टू यल कॉस थीटा. हे रेडियस झाली आर एवढी रेडियस. आर बरोबर आपल्याला काय लिहिता येते, साईन थीटा बरोबर आर डिव्हायडेड बाय यल साईन थीटा. आणि त्याच्यावरून आर बरोबर यल साईन थीटा आलं. या दोन कॉम्पोनंट काय झाले, रिझॉल्व झाले. आता कसे रिझॉल्व झाले, या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलं, फोर्सेस ॲक्टिंग ऑन कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमवर किती फोर्सेस ॲक्ट झाले, दोन फोर्सेस ॲक्ट झाले. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स एम जीनं दर्शवला. एम जी टुवर्ड्स द सेंटर, पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे असतो. या ठिकाणी एम जी आपण दाखवला. एम जी हा फोर्स तयार झाला. आणि त्यानंतर दुसरा फोर्स आहे फोर्स ड्यू टू टेन्शन. या टेन्शनमुळं स्प्रिंगचा किंवा स्ट्रिंगचं जो काय टेन्शन आहे, टेन्शनमुळं निर्माण झालेला एक फोर्स आहे. हा फोर्स काय, रॅडियल फोर्स आहे. टेन्शन टी ॲक्ट अलॉंग द स्ट्रिंग डायरेक्टेड टुवर्ड्स द सपोर्ट. आणि ह्या टेन्शनमुळे दोन फोर्सेस या ठिकाणी रिझॉल्व होतात. कोणते, एक हॉरिझॉन्टल फोर्स
आणि दुसरा रॅडियल फोर्स. हॉरिझॉन्टल व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, खालचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, वरच्या दिशेनं जो काय जातो तो टी कॉस थिटा. टेन्शनमुळं निर्माण झालेले दोन कॉम्पोनंट रिझॉल्व झाले, एक व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि दुसरा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय असतो, टी साइन थिटा. म्हणजे आपण या ठिकाणी लिहिलं टेन्शन रिझॉल्व टी इंटू टू मॅन्युअली कॉम्पोनंट्स, दॅट इज अ टी कॉस थिटा इज ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड, डायग्राममध्ये दाखवलं. त्यानंतर टी साइन थिटा इज टुवर्ड्स द सेंटर इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. हॉरिझॉन्टल डायरेक्शन इट इज अ रॅडियल और सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. हे रॅडियल किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन याला काय करायचं, या पद्धतीनं काय करणार आपण, या पद्धतीनं रोटेट करणार. असं हे डिस्कला असं रोटेशन केलं, इकडल्या बाजूनं रोटेशन दिलं तर काय होईल, या पद्धतीनं काय होईल, अशा पद्धतीनं काय होईल, हे रोटेट होईल. या डायरेक्शननं व्हर्टिकली काय होईल, रोटेट होईल, ट्विस्ट होत राहील. इट इज कॉल्ड अ ट्विस्टिंग मोशन. कोनिकल पेंड्युलम इज अ ट्विस्टिंग मोशन. आणि या ट्विस्टिंग मोशनमध्ये आपल्याला काय लिहिता येईल, दोन कॉम्पोनंट त्या ठिकाणी रिझॉल्व झालेले आहेत, एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट. आता आपल्याला टी साइन थिटा इज टुवर्ड्स द सेंटर in horizontal direction, this is horizontal direction, it is a radial or centripetal acceleration. म्हणून आपल्याला टी साइन थिटा इक्वल टू काय देता आहे, ते रॅडियल ॲक्सेलरेशन आहे. रॅडियल ॲक्सेलरेशन कसं लिहितो, एम व्ही स्क्वेअर बाय आर किंवा एम ओमेगा स्क्वेअर आर. आता आपल्याला माहीत आहे, वी नो दॅट व्हेलॉसिटी याची व्हेलॉसिटी कशी लिहिता येते, व्ही इक्वल टू 2 पाय आर डिव्हायडेड बाय टी. आपण काढलं टी इक्वल टू 2 पाय आर डिवायडेड बाय व्ही, पिरियड ऑफ रिव्होल्युशन काढलं. त्याच्यावरून आपण या इक्वेशनला रिअरेंज केलं, टीला इकडं नेलं, व्हीला इथं ठेवलं, व्ही इक्वल टू 2 पाय आर डिव्हायडेड बाय टी. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे की या ठिकाणी टॅन थिटा किंमत आलेली आहे. टॅन थिटाची किंमत आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी टॅन थिटाला लिहिता येईल आपल्याला साइन थिटा बाय कॉस थिटा. साइन थिटाची किंमत काय, एम व्ही स्क्वेअर बाय आर, आणि कॉस थिटा म्हणजेच काय, टी कॉस थिटा म्हणजे एम जी त्याचं मास आहे, लिहिलं आपण या ठिकाणी एम जी. आता टॅन थिटा इक्वल टू काय लिहिता येते, व्ही स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर जी. याच्यामध्ये एम गेट कॅन्सल, व्ही स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर जी. परंतु व्ही बरोबर काय, 2 पाय आर डिव्हायडेड बाय टी. याच्यामध्ये किंमत टाका व्हीची, 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर. आर जी एक आर आपण या ठिकाणी कॅन्सल करू, इथं राहील एकच आर राहील. म्हणजे आता टॅन थिटाला खाली आणू, टी स्क्वेअरला इकडं नेऊ, 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर जी बाय आर होईल, 4 पाय आर स्क्वेअर. आता टी जो आहे टीला इकडं नेलं, टॅन थिटाला खाली आणलं, टी स्क्वेअर, आणि रिअरेंज केलं आपण टी स्क्वेअर. आपल्याला टाईम पिरियड काढायचा कोनिकल पेंडुलमचा, त्यासाठी आपण याला रिअरेंज केलं, 4 पाय आर स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर टॅन थिटा. इथलचा एक आर कॅन्सल झाला, तर वर राहील आर आणि टॅन थिटा जी, म्हणजे जी टॅन थिटा. यात स्क्वेअर रूट काढून घेतलं, टी इक्वल टू 4 पाय स्क्वेअरला 2 पाय लिहिता येईल, आरला अंडर रूट आर करता येईल, डिव्हायडेड बाय जी टॅन थिटा. परंतु आपल्याला माहीत आहे आर बरोबर काय, रॅडियल व्हेक्टर. या ठिकाणी आर इक्वल टू एल साइन थिटा आहे, आर इक्वल टू एल साइन थिटा. मग या ठिकाणी टाकली एल साइन थिटा, आणि टॅन थिटाला काय लिहिता येते, साइन थिटा बाय कॉस थिटा. एक साइन थिटा कॅन्सल झालं, यल कॉस थिटा वर जाईल, कॉस थिटा वर जाईल. इक्वेशन रिअरेंज केलं, टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ यल कॉस थिटा, हे डिव्हायडेशनमध्ये आहे, वर जाईल, यल कॉस थिटा जीला जी आलं. आता या ठिकाणी यल कॉस थिटा म्हणजेच काय, एच हाईट, त्याची हाईट आपण पाहिले. या ठिकाणी एच इक्वल टू यल कॉस थिटा आलं. या ठिकाणी यल कॉस थिटा हीच किंमत आपण कुठं टाकली, यल कॉस थिटा म्हणजे एच.
म्हणजेच टी इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ एच बाय जी, बट यल कॉस थिटा म्हणजेच एच आहे. आणि याच्यावरून वेअर यल म्हणजे काय, यल इज द लेंथ ऑफ पेंडुलम, एच इज द व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल फ्रॉम द फिक्स पॉइंट ओ. या पद्धतीनं आपल्याला कोनिकल पेंडुलमचा टाईम पिरियड आपल्याला या ठिकाणी काढता येते. टाईम पिरियड टी इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ एच बाय जी. या इक्वेशननं आपल्याला टाईम पिरियड हा कोनिकल पेंडुलमचा टाईम पिरियड काढता येईल. आता आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. नेक्स्ट दुसरा भाग आपण त्या ठिकाणी पाहूयात. ठीक आहे. थँक यू.